मी त्याला कधीही जिंकू देणार नाही आणि मी त्याला कधीही हारू देणार नाही। तुमचीच मुलगी आहे ना मी, पण त्यासाठी आमच्यापैकी कोणीही मर्यादा ओलांडणार नाही। मामा, आज तुझी मुलगी माहेरी आली म्हणून तुला खूप आनंद झालाय ना, पण तीच मुलगी उद्या कायमची तिचं घर सोडून इथे आली तर आवडेल तुला? एक स्त्री म्हणून प्रार्थना कर, मला जयला सोडून इथे कधीच यावं लागू नये। येते मी। मुलगी म्हणून एकच सांगेन, तुमच्यापैकी कोणीही जिंकलं तरीही हरणार मात्र मीच आहे। जय जिंकला तर तुम्हाला गमावणार, आणि तुम्ही जिंकला तर जयला। मधु, गुड मॉर्निंग जुई, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग काका। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग जय। गुड मॉर्निंग। ही अजून कशी नाही आली? कोण? नाही, ही सगळी लोक अजून आली नाही, वेळ झाली ना यायची। अरे अजून 5 मिनिटं आहेत, येतीलच सगळे। जय, हा, तुला खूप काळजी असते ना सगळ्यांची। करेक्ट बोलताय जुई मॅडम। जय सरांना सगळ्यांची खूप काळजी असते। करेक्ट। जय सर, ही घ्या गरमागरम कॉफी। द्या। कुठली मीटिंगही लाईन अप नव्हती आज। जय सर, आदिती मॅडमला फोन लावतोय। नाही, आज लेट येणार असा काही निरोप नाही त्यांचा। त्यांचाच विचार करताय ना? कळतंय मला। मी काय म्हणतो, सांगून टाका ना एकदा। काय तांगडे, जयराम बरोबर काय खुसूर पुसूर चालली? हा, आज आम्हाला कॉफी नाही मिळणार आहे वाटतं। नाही नाही, हे घ्या ना, तुमच्यासाठी कॉफी। गुड मॉर्निंग जय। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग जुई। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सारिका। गुड मॉर्निंग। सुप्रभात। काय ग बाई उत्तमा, काय ग या छत्रीचा उपयोग? ज्या दिवशी आणावी त्या दिवशी बाहेर लख्ख ऊन, आणि ज्या दिवशी नाही आणावी त्या दिवशी बेसुमार पाऊस। आता दिवसभर सांभाळायचं। काय ग बाई त्रास? हो ना, आणि पावसाळ्यात विसरण्यासाठी अगदी आयडियल वस्तू म्हणजे छत्री। माझी मुलगी पण मला म्हणते की बाबा येताना छत्री घेऊन या, नाही तर ऑफिस मध्ये विसराल। म्हणून मी ठरवलंय की रेनकोटच घ्यायचा। गुड मॉर्निंग। आदिती मॅडम, आज लेट झाला ना? काय झालं तांगडे? नवरे काका नाही नाही, सर वाट बघतायत।
अविनाश सर? नाही, पण तशी काही मीटिंग वगैरे ठरली नव्हती आमची. आणि नेहमीच्या वेळेपेक्षा थोडासा उशीर झाला मान्य आहे मला, पण एनिवे काहीतरी महत्वाचं काम असेल, मी बघते. काय आदिती मॅडम, तुम्ही ना सारखा कामाचाच विचार करता, दुसरं काही सुचतच नाही तुम्हाला. म्हणजे मी अविनाश सरांबद्दल नाही, जय सरांबद्दल बोलतोय. ते वाट बघतायत तुमची. तांगडे काय आहेत? अहो म्हणजे तसं नाही, मी आपला एक अंदाज काढला. त्यांचं काहीतरी काम आहे तुमच्याकडे महत्वाचं. जा 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 लवकर. जाते. तुम्हाला काय कॉफी वगैरे आणू का? नाही, नको, काही नको. राहिलं. एक खरं तर बाहेर पाऊस पडत असला ना की मजा येते गरम गरम कॉफी प्यायला. मग तोवर काय चातकासारखी वाट बघत बसणार का पावसाची, हातात कॉफीचा मग घेऊन? माझं अंकशास्त्र मला असं सांगतंय की येणाऱ्या 2 दिवसात बक्कळ पाऊस पडणार आहे. आता तू म्हणणार म्हणजे पाऊस पडणारच नक्की सारिका. नंदिनी, नक्षत्र कुठलं आहे का नंदिनी? उत्तमा, पण मजा येईल ना पाऊस पडला तर? गुड मॉर्निंग. उशीर. बघा, हे असं असतं. नाही म्हणजे जय सरांना सगळ्यांची काळजी असते, हो ना जुई मॅडम? हो, मगाशी सुद्धा अजून कसे नाही आले सगळे विचारत होता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तांगडे, मस्तपैकी एक कॉफी दे ना. तांगडे, मला पण प्लीज. लगेच. गुड मॉर्निंग. जय. हा, गुड मॉर्निंग. आता कसा दिवस सुरू झाल्यासारखं वाटतंय. हाँ ओके थैंक्स. आओ गुड न्यूज. काय? आपला इंटरनॅशनल प्रोजेक्ट ऑन झालाय. गुड, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण प्रॉब्लेम असा आहे की तिथल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला इथनं नाही मॅनेज करता येणार. त्यासाठी आपल्या एखाद्या एम्प्लॉईला आपल्याला काही महिन्यांसाठी तिकडे पाठवावं लागेल. एखादा ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करावा लागेल, एखादी टूर कंडक्ट करावी लागेल. प्रश्न असा आहे की कोणाला पाठवायचं. अविनाश, तुझ्या बरोबर अदिती हे प्रोजेक्ट हँडल करत होती ना, म्हणजे तिला याची सगळी माहिती आहे. मग आता आणखी दुसऱ्या कुणाला तरी पाठवायचं म्हटल्यावर त्या माणसाला पुन्हा सगळं ब्रीफ करावं लागेल. म्हणजे अहो मिस दाभोळकरांना? काय हरकत आहे? ती अगदी सुरुवातीपासून इन्व्हॉल्व्ह आहे या प्रोजेक्ट मध्ये, त्यामुळे तिनेच गेलेलं बरं ना. पण अहो का तुला असं वाटतंय का की अदिती हे प्रोजेक्ट हँडल करू शकणार नाही म्हणून? नाही नाही, तसं नाही. मग काय प्रश्न आहे?
तिने या प्रोजेक्टवर काम करू नये असं वाटतंय का तुला? नाही नाही, तसं नाही. अरे मग काय प्रॉब्लेम काय आहे अविनाश? काही नाही ना? मग ठरलं आपण अदितीलाच पाठवू. मी बोलून घेते तिच्याशी. आऊ एक मिनिट. नाही नाही, हे आपणच ठरवलंय. पण मिस दाभोळकर ना, त्यांना तर विचारावं लागेल ना. म्हणजे त्यांच्या काकांची परमिशन ती असेल का? हो. या गोष्टीचा मी विचारच केला नाही. पण नो प्रॉब्लेम, मी बोलते ना दिन्याशी. त्याला समजवेन मी. एवढी चांगली संधी आहे, तो नाही नकार देणार. पण अहो अगं, इतके महिने कशा राहतील त्या, म्हणजे घरच्यांपासून लांब, त्यातून दुसऱ्या देशात. म्हणून काय झालं, स्मार्ट आहे अदिती, नक्की मॅनेज करेल ती. काय झालं? अदितीच्या डेस्कवरचा फोन लागत का नाहीये? नवरेना सांगते. हॅलो. नवरे जरा अदितीला पाठवा. ओके. अदिती मॅडम, तुमचा इंटरकॉम बंद आहे का? हो बंद आहे. काय झालं काका? वहिनी साहेबांनी तुम्हाला बोलवलंय, तेही अर्जंट. हो जाते. आय एम शुअर अदिती लंडनला सगळं छान सांभाळ. हो ना अविनाश? मैं कम है? ये बस ना. हा नाही सर, तुम्ही बसा. इट्स ओके. अभिनंदन. कशासाठी? अगं तू आणि अविनाशनी ज्या इंटरनॅशनल प्रोजेक्टवर काम केलं होतं ना, ते ऑन झालंय. तू दिलेल्या पॉइंटच्या आधारानेच अविनाशनी तिथे प्रेझेंटेशन दिलं ना. यशस्वी झालं ते, म्हणून अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच. आणि तुमचं सुद्धा अभिनंदन. थँक्यू. तर या प्रोजेक्टच्या संदर्भातच तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आता हे प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी आपल्याला या ऑफिसमधून कुणाला तरी लंडनला पाठवावं लागेल. तू त्या प्रोजेक्टची हेड आहेस ना, त्यामुळे या संदर्भात तुला आधी विचारणं गरजेचं आहे. तर जर तुझी काही हरकत नसेल. मला काय वाटतं अविनाश, मी बोलू का तू सांगतोस? तर आदिती, तुझी काही हरकत नसेल तर आपण अमितला लंडनला पाठवूया का? म्हणजे मला त्याच्याबद्दल खात्री वाटते. हुशार आहे, केपेबल आहे आणि परदेशात जाऊन काम करायला आवडेल त्याला. काय तुला काय वाटतं? औ ही इज द राईट कॅन्डिडेट. म्हणजे ह्या प्रोजेक्टवर त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. येस येस ऑफकोर्स, उत्तम डिसिजन आहे. औ फोन करते ना. चल
म्हणजे हे आता ठरलं. ऑफकोर्स. आता ही गुड न्यूज अमितला सांगायला पाहिजे. पण तू आधी सांगू नकोस त्याला. ते सरप्राईज असेल त्याच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच. ये तू. हा आदिती, आणि नवरेना सांग सगळ्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवा पुढच्या 15-1 मिनिटं. हो येते. काय ग, असं अचानक का बरं बोलवलं असेल आपल्या सगळ्यांना? अचानक आपल्या सगळ्यांसाठी आहे. पण जे लोक केबिन मध्ये होते त्यांना माहित असणार सगळं. रजनी, युअर राईट. हो ना. ऍक्च्युली मला माहिती आहे आपल्या सगळ्यांनाच इथे का बोलवलं ते. अगं मग सांगत का नाहीस तू? नवरे, कळतंय का तुम्हाला? तुम्हाला उगाच आपलं वाटत असतं की ऑफिस मधलं सगळं कॉन्फिडेन्शियल फक्त तुम्हाला माहित असतं. पण काही स्पेशल लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त गोष्टी माहित असतात. कळलं. अदिती सांग, कशाला बोलवलंय? नाही ऍक्च्युली तिलोत्तमा मॅडम. ते नाही सांगणार. बसा ना, बसा. ती सांगणार नाही कारण मीच तिला सांगितलं होतं कुणालाही सांगू नकोस म्हणून. आईसाहेब सॉरी, पण आम्ही सगळेच क्युरियस होतो म्हणून विचारलं मी. तर आता तुम्हाला इथे का बोलवलंय हे तुम्हाला अविनाश स्वतःच सांगेल. आपण ज्या एका इंटरनॅशनल प्रोजेक्ट वरती काम करत होतो ते प्रोजेक्ट आता ऑन झालाय. सो त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू सर. त्या प्रोजेक्टसाठी मिस दाभोळकरांनी खूप मेहनत घेतली. या प्रोजेक्टसाठी आपल्याला आपल्या कंपनीतल्या एखाद्याला लंडनला पाठवावं लागेल. काही महिन्यांसाठी तिकडचं काम सांभाळायला. आणि मी आणि आऊनी असं ठरवलंय की ती व्यक्ती म्हणजे अमित असेल. ऍक्च्युली अमित, आम्ही दोघांनी हे ठरवलंय पण तुला आम्ही विचारलं नाही. तुझी काही हरकत नाही ना? हो सर, मला आवडेल सर. या निमित्ताने अमित तुझी एक इच्छा पूर्ण होईल. म्हणजे मागे एकदा बोलताना म्हणाला होता तुम्हाला की त्यालाही तिलोत्तमासारखं फॉरेन टूरला जायला आवडेल म्हणून. हाऊ, तुमच्या एवढं लक्षात आहे? हो, ते माझ्या लक्षात होतच, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मला विश्वास आहे की तू लंडनला जाऊन उत्तम प्रकारे काम करशील. हाऊ, तसं पाहिलं तर माझं इथे कोणीच नाही, पण हे ऑफिस आणि इथली सगळी माणसं हाच माझा परिवार आहे. सर, तुम्ही माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली त्याचा मला आनंद होतोच आहे, पण या सगळ्यांना सोडून जाण्याचं फार दुःख होतंय मला. अरे वेड्या, संधी महत्वाची.
आता तसंही टेक्नॉलॉजीमुळे जग सगळं जवळ आलंय ना. आणि वाईट काय वाटून घेतोस? आम्हा सगळ्यांना बघ किती आनंद झालाय. पण आम्ही तुझ्याकडे फार दिवस नाहीये, तुला पुढच्या 2-3 दिवसात निघावं लागेल. बापरे, केवढी तयारी करावी लागेल 2 दिवसात तेव्हा. अगं तू तीर्थयात्रेला जात नाहीये, कामासाठी जातोय. सो अमित, विश यू ऑल द बेस्ट अगेन. बाकी डिटेल्स आहेत ते तुला सगळे नवरे सांगतील. हो, मी सगळं समजावून सांगेन त्यांना. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक. आदिती इथेच आहे, ती नाही कुठे जात आहे, आपल्या ऑफिसमध्येच आहे ती.